नमस्कार सर्वांना। आज आपण करणार आहोत एकदम झटपट होणारं सार, पण त्या अगोदर इझी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेले आहे। टोमॅटो स्वच्छ धुवून घ्या, लाल मिरची टाकलेली आहे आणि लसूण। आता हे मस्त असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। बघा छान टोमॅटो शिजत आहेत, त्यामुळे त्याची जी साल आहे ती ऑटोमॅटिक निघलेली आहे, याचा अर्थ ते चांगले शिजलेत। आता गॅस बंद करायचा आणि थंड करून घ्यायचं। तर इकडे बघा मी थंड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर साल काढते आहे टोमॅटोची। तर साल का काढायची, त्या पटकन बारीक होत नाहीत म्हणून। तर इकडे टोमॅटोची साल मी काढून मोठ्या मोठ्या फोडी करून मिक्सरच्या जारमध्ये घेतलेल्या आहेत। आणि आपण जी हिरवी मिरची नाही लाल मिरची जी शिजवलेली आहे ती आणि लसूण हे देखील घ्यायचे। आणि एक 5 मिनिट अगोदर मी चिंच घातलेली पाण्यात भिजायला, ती सुद्धा भिजवलेली चिंच आपल्याला घ्यायची आहे। आता याची मस्त अशी बारीक प्युरी करायची आहे आणि जे टोमॅटो शिजवलेलं पाणी आहे ना ते सुद्धा आपल्याला सारमध्ये वापरायचे। छान प्युरी झालेली आहे। आता मी हे गाळून घेणार नाही, तुम्हाला आवडत असेल तर गाळायचं असेल तर गाळा, पण बी वगैरे थोडीफार आली तरी चालते सारमध्ये, त्याच्यामुळे मी काय गाळून घेणार नाही आहे। मस्त मोहरीची फोडणी दिली आहे। मोहरी तडतडली की कढीपत्ता टाकायचा आणि त्याच्यामध्ये लगेचच टोमॅटोची जी प्युरी केलेली आपण ती टाकायची। हलकंसं 1 मिनिट तेलावरती असं परतलं की त्याच्यामध्ये टाकायचेत मसाले। इकडे मी लाल मिरची पावडर टाकली आहे, लाल तिखट अगदी थोडंसं टाकायचं कारण मिरची आपण वापरलेली आहे अगोदर। नंतर मिरपूड टाकलेली आहे, जिऱ्याची पूड टाकलेली आहे, अगदी थोडीशी हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकते आहे। आणि याच्यामध्ये आता टाकणार आहे साखर। तर साखरेऐवजी तुम्हाला जर गूळ वापरायचा असेल तरी चालेल। आता हे व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्या आणि मीठ तुम्हाला नंतर टाकायचं असेल तरी चालेल, आत्ता टाकलं तरी चालेल, तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही टाकू शकता। तर इकडे मी पाणी टाकते आहे। आता काय होतं की टोमॅटो शिजलेत, मग कशाला आठवायला पाहिजे, नुसतं उखळलं तरी चालेल, पण असं नाही करायचं। मस्त आठवून घ्या, त्याला दाटसरपणा येतो, पण त्याची टेस्ट तर A1 लागते आटल्यामुळे सार। तर मी थोडं आठवून घेतलेलं आहे। मस्त असं आपलं सार तयार झालेलं आहे, तुम्ही बघितलं कलर पण A1 झालेला आहे। दाटसर असा सार, गरमागरम आणि वाफरलेला भात, मस्त कॉम्बिनेशन आहे। त्यामुळे तुम्ही हे सार एकदा ट्राय करा। आवडली असेल रेसिपी तर लाईक करा आणि कोणी नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा।